भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून देशातील ग्रामपंचायतींना नेटवर्क सुविधा न देता 34,000 कोटींच्या अपहार विरोधात आझाद मैदानावर स्वाभिमानाचा लढा। सरपंच परिषदेचे पुणे जिल्हा समन्वयक आणि माजी सरपंच कुंडलिक कोहिनकर यांचं मुंबईत उपोषण सुरू। राष्ट्रीय संपत्ती लुटणाऱ्यांविरोधात चला महाराष्ट्र जागूया, उपोषणकर्त्यांचं महाराष्ट्राला आवाहन। उन्हाळ्याची चाहूल, खेड तालुक्यातील धरणांच्या पाणी साठ्यात झपाट्याने घट। चास कमान धरण निम्म्यावर, भामा आसखेड धरणात 65% पाणी साठा शिल्लक। धरणातून रब्बी हंगामाचा विसर्ग सुरूच, धरण प्रशासनाची माहिती। जागेत टाकलेल्या बाटलीच्या काचेचा जाब विचारला म्हणून लोखंडी पाईपने बेदम मारहाण। वाकी खुर्द येथील जाधव वस्तीमधील प्रकार। स्वप्नील भोर आणि सूरज जाधव यांच्यावर गुन्हा दाखल। नितीन वहिले यांची चाकण पोलिसात फिर्याद। सोळू गावच्या हद्दीत गावठी हातभट्टी विक्री प्रकरण, आळंदी पोलिसांचा छापा। गावठी हातभट्टी दारू विक्री करताना पोलिसांची कारवाई, अवैध साठा जप्त। पोलिसांची चाहूल लागताच राहुल राजेश राजपूत याची धूम। पुणे नाशिक महामार्गावरील अवजड वाहनांमुळे प्रवास ठरतोय धोकादायक। क्रशरची वाहतूक करणाऱ्या हायवातून गळती, रस्त्यावर पडलेल्या क्रशरमुळे अपघाताचा धोका वाढला। वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कायदेशीर निर्बंध कधी लागू होणार? प्रवासी वाहन चालकांकडून होते मागणी। वाईट येथील कुंडेश्वर विद्यालयात CSR अंतर्गत टाटा ट्रस्ट, टाटा ऑटोकॉम आणि युवा मित्र यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी सुविधा, हँड वॉश स्टेशन, नवीन शौचालय युनिट, हॅपी पिरियड रूम आणि वेंडिंग मशीन या कामांचा शुभारंभ। स्वच्छतेच्या सवयी आणि मासिक पाळी व्यवस्थापन विषयी जनजागृती। पद्मश्री नामदेव ढसाळ कोण आहेत हा प्रश्न उपस्थित केलेल्या सेन्सॉर बोर्डाला महाराष्ट्र शासनाने जाब विचारावा। सामाजिक कार्यकर्ते अशोक टावरे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन। सेन्सॉर बोर्डाच्या अजब प्रश्नावलीमुळे साहित्यिक क्षेत्रातून व्यक्त होतोय संताप।